उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माध्यमांशी संवाद साधला। जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून गेली महिनाभर योग्य ती खबरदारी घेण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरातील आगमन आणि विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्यासह मिरवणुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या आणि विजेच्या तारा काढून घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपाधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उपनिरीक्षक आणि 1600 कर्मचारी याशिवाय अतिरिक्त 20 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, 1500 होमगार्ड, 50 हायवे पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे। यावर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 25 पोलीस निरीक्षक, 30 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 70 पोलीस उपनिरीक्षक आणि 1600 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध होतील। त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ कार्यालयाने 20 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, 1500 होमगार्ड, 50 हायवे पोलीसचे कर्मचारी आणि त्याचबरोबर SRPFची एक कंपनी अशी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक दिलेली आहे। गणेशोत्सव आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवेळी लेसर लाईटचा वापर करणाऱ्या आणि अश्लील हावभावांसह नृत्याचे कार्यक्रम सादर करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मिरवणुकीमध्ये जे स्वरूप आता बदलतंय मंडळांकडून आणि लेझर लाईटचा वापर असेल किंवा डीजेच्या भिंती उभारणे, अंगविक्षेप करणारे नृत्य गणपतीच्या मिरवणुकीमध्ये करणे, या गोष्टी करू नये याचं आवाहन हे संपूर्ण पोलीस दलातर्फे सर्व ज्या बैठका झाल्या त्यामध्ये गणेश मंडळांना करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आजपर्यंतच्या मागील मिरवणुकांचा अनुभव घेता कोणती मंडळं अशा पद्धतीचे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात ते देखील आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांना देखील विशेष सूचना यावेळेस पोलीस दलातर्फे केलेली आहे। तो पोलीस दलाच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशाच पद्धतीच्या मिरवणुका सर्व मंडळं काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते।